गरम बोला, कांदे पोहे, साबुदाणा खिचडी. काका कधीपासून येत आहे इथे? यांच्याकडे कधीपासून घेत आहे जेवण? 1 वर्ष. आणि कसं वाटतं जेवण तुम्हाला इकडे? मित्रांनो नमस्कार. आत्ता आहोत आपण लोअर परेल वेस्टला आणि इथे पाहू शकता एक आपले मराठी दादा आहेत. तर लहानसा व्यवसाय करतात की जेवणाचं. सकाळी इकडून लोकलने जाणारे लोक असतात, कामावर जाणारे, तर त्यांच्यासाठी जेवणाची तयारी पूर्ण असते. ते घरी त्यांची होऊ शकत नाही, तर ते इथे पूर्ण जेवण आणि नाश्ता हे सगळं द्यायचं काम करत आहे. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून. दादा नमस्कार. हा नमस्कार सर. दादा कधीपासून व्यवसाय करताय? झाले आपले एक 2.5-3 वर्ष झाले. 2.5 वर्षापासून व्यवसाय करताय. हो. काय नाव आपलं दादा? देवेंद्र विनायक दामापूर. अच्छा. राहायला कुठे दादा इथे? तिथे पाठीमागेच पहिल्या. अच्छा. आणि हे सगळं आम्ही बघतो इथे, ह्या भाज्या, चपाती, सुकी भाजी, पोहे, साबुदाणा खिचडी. अच्छा. काय काय कसं कसं प्लेट असतं ते? चपाती भाजी, बटाट्याची भाजी 3 चपात्या 35 रुपयाला सर. हां. कांदे पोहे 20 रुपये, साबुदाणा खिचडी 25 रुपये. अच्छा. बोला सर. भाजी मुगाची आहे, बटाटा आणि कोबीची. मूग आणि 2. हे किती वाजता स्टॉल आपला लागतो इथे? आपल्याला सकाळी 5:45 लागतं आणि किती वाजेपर्यंत असतो? एक 10:30-11 वाजेपर्यंत. 11:30पर्यंत हे पूर्ण संपतं का? हो. आणि याची तयारी दादा किती वाजल्यापासून करता? तयारी तरी 4:15 वाजल्यापासून चालू करतो आपण. 4:15 वाजल्यापासून. हो. आणि मग ह्याच्यामध्ये मदत तुम्हाला कोण कोण मदत करतं? म्हणजे आई, बायको, अच्छा. काका असतात कधी हेल्पला. अच्छा अच्छा. 11 वाजेपर्यंत संपतं. त्याच्यानंतर मग पुढे? त्याच्यानंतर काय पुढे घरी आवरत असतं सगळं. अच्छा अच्छा. हे पहिल्यापासून ह्या व्यवसायामध्ये तुम्ही? नाही सर, लॉकडाऊनमध्ये थोडं गडबड कामाची झाली त्यामुळे. हां हां. त्याच्या आधी नोकरी करत होते का? हो. अच्छा. मग तुम्हाला आत्ता मला एक सांगा की नोकरीमध्ये बरं वाटत होतं की आता व्यवसाय जो करताय त्याच्यामध्ये? व्यवसायाची इच्छा पहिल्यापासून होती, पण त्याला हे भेटत नव्हतं, त्याच्यामुळे थोडा ब्रेक होता. त्यामुळे कामच करत होतो. आता व्यवसाय असल्यामुळे थोडं आपल्याला बरं वाटते. काही टेन्शन नाही कोणाचं, आपलं करायचं, आपलंच खायचं आपण. बरं. आता घरच्यांची पण मदत होते आणि व्यवसाय करायला आता चांगलं वाटतंय. हो. तर मित्रांनो मंडळी, सगळ्यांना एकच विनंती करेन की आपले लहान लहान हे व्यवसाय करणारे आपले दादा मराठी आहेत, त्यांना मदत करा, त्यांचा उत्साह वाढेल याच्यासाठी प्रयत्न करा. आणि स्टेशनच्या एकदम वॉकिंग डिस्टन्सवरच दादांचा स्टॉल आहे हा लहानसा. जास्तीत जास्त प्रयत्न करा की इकडे जे राहणारे लोक असतील ते आपल्या मराठी माणसाचा व्यवसाय वाढवू शकतील. आता एक सांगा की घरी कोणाच्या काही लहान प्रोग्राम असतील तर त्याच्या ऑर्डर स्वीकारता का तुम्ही? ऑर्डर म्हणजे छोटे पुढे आपल्या पिकनिकचे नाश्त्याचे वगैरे असतात ऑर्डर, कांदे पोहेचे वगैरे, ते आपण घेतो. कांदे पोहे, कधी साबुदाणा खिचडी. अच्छा. 50 प्लेट 70 प्लेट वगैरे आपण घेतो. अच्छा. काय नंबर सांगाल मग की जेणेकरून लोकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं? नमस्कार, मी देवेंद्र विनायक दामापूरकर. माझा मोबाईल नंबर 9321768574. तर दादाने नंबर दिलेला आहे. आपला मराठी माणूस आहे. प्लीज 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 सपोर्ट करा त्यांना आणि आपले व्यवसाय कसे मोठे होतील ह्याच्याकडे सगळ्यांनी भर द्या. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका आपल्या मराठी माणसाचा व्यवसायाचं प्रमोशन करण्यासाठी. नमस्कार.